शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील हे वारंवार BJPमध्ये जातील अशा चर्चा होतात. सध्या पण जयंत पाटील हे BJPमध्ये जाणार, मोठा राजकीय भूकंप होणार अशा पद्धतीची चर्चा आहेत. त्याला जयंत पाटील यांनीच उत्तर दिलेलं आहे. नेमकं जयंत पाटील काय म्हणाले आपण ते ऐकू. अशा बातम्या कशा निर्माण होतात हेच कळत नाही आणि सर्व आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते कामात असताना अशा स्वरूपाची बातमी येण्याचं कोणतंही कारण नाही. आता प्रसारमाध्यमातूनच बातम्या तयार होत आहेत, तर प्रसारमाध्यमांनीच त्यांना उत्तरं हुडकत बसावं. तर त्याला प्रत्येक बातमीला उत्तर देणं हे मुश्किल आहे. मला कुणी संपर्क केलेला नाही. माझ्या सर्व आमदार जे आमचे आहेत त्यांचा सकाळपासून माझा संपर्क झाला. सगळे जागेवर आहेत. कुणी कुठं जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. अजिबात नाही. आहे आता त्या पक्षातले जे निष्ठावंत आहेत त्यांचा तो प्रश्न आहे. तो ते पक्षाचा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहेत. त्याबद्दल ते सगळे सहन करतायत. आता त्याला आज मी त्याच्यावर कशाला भाष्य करू. पण भाजपचे वरिष्ठ नेत्यांनी काही लोकांना ऑफ रेकॉर्ड असं सांगितलेलं आहे की जयंत पाटील यांची दिल्लीतल्या वरिष्ठांबरोबर बैठक झाली. मी दिल्लीला कधीच गेलेलो नाही अलीकडच्या काळात, त्यामुळे बैठक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी आमच्या सुप्रीम कोर्टात केस चालू होती, इलेक्शन कमिशनमध्ये केस चालू होती, त्यावेळी मी माझ्या पक्षाचं महाराष्ट्रात काम करत होतो. त्यामुळे मी दिल्लीलाच अलीकडे अनेक महिने, कदाचित त्यापेक्षा जास्त काळ असेल, मी दिल्लीला गेलेलो नाही. त्यामुळे माझी कोणाशी भेट होण्याचा प्रश्न उद्भवलेला नाही. तुमच्या मुलाला लोकसभेचं तिकीट द्यावं या हेतूने अशा स्वरूपाचे दबाव तंत्र काही सुरू आहेत का, आणि त्या दृष्टिकोनातून पुढच्या काळामध्ये काही राजकीय घडामोडी होतील अशी चर्चा? तशी माझी कोणाशी चर्चा झालेली नाही. आणि राष्ट्रवादी पवारसाहेबांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, या पक्षाच्या वतीने हातकणंगले किंवा सांगली या ठिकाणी प्रतीक पाटील उभा राहू शकतो का याची चाचपणी आम्ही केली. दोन्हीकडून चांगला प्रतिसाद आहे, पण त्याचा विचार अजून आम्ही कोणी केलेला नाही. आता हा प्रश्न तिकडे विचारायला पाहिजे ना तुम्ही. आपण कसं काय बोलणार. जे प्रश्न तिकीट त्यांच्याकडे उमेदवार नाही किंवा उमेदवार पडण्याची शक्यता दिसते, जे महाविकास आघाडीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसते. सर्वे जे बोलत आहेत त्यानुसार, त्यामुळे सुद्धा तरी विरोधी पक्षाच्या चेहऱ्यांना आपल्या पक्षात जोडून घेण्याचा प्रयत्न होतो. काय आता बरेच चेहरे तिकडे गेलेले आहेत, पण जनतेच्या मनात काय आहे ते निवडणुकीनंतरच कळेल आपल्याला. पाटील साहेब, तुम्ही आता म्हटलं की प्रतीकेला त्याच्या नावाला खूप चांगला प्रतिसाद आहे, पण तिथून विद्यमान खासदार म्हणजे राजू शेट्टी यांचं पण नाव पुढे येतं, त्यामध्ये चर्चा आहे. यामुळे कदाचित प्रतीक पाटील हे पर्यायी मार्ग स्वीकारतील का असा एक प्रश्न उपस्थित होतो. त्याची एक चर्चा खूप स्थानिक लेवलला सुरू आहे. परंतु राजू शेट्टी यांनी आमच्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. आघाडीची चर्चा ज्यावेळी झाली त्यावेळी त्या मतदारसंघाची त्या ठिकाणी शिवसेनेने उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने त्या ठिकाणी आपली काही मतं मांडलेली, त्यामुळं त्याचा अजून निर्णय झालेला नाही. तर 15 दिवस जास्त झाले, 8 दिवसांनी. तो तुम्हीच हे शोधून काढलं पाहिजे. तेवढं माझं काम तुम्ही करा की का असं होतंय. अशी पण चर्चा आहे की जर तुम्ही महायुतीमध्ये सामील झाला तर तुम्हाला डायरेक्ट मंत्रिपद देखील दिलं जाईल, महत्त्वपूर्ण खातं दिलं. मी 17-18 वर्ष मंत्रिमंडळात काम केलेलं आहे.
त्यामुळं ते काही एकमेव प्रलोभन असू शकत नाही ना. लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भातची चर्चा अंतिम झाली आहे का? तरी उमेदवारांची नावं काय होतील आणि आम्ही काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी चर्चा यापूर्वी झाली आहे. बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या बरोबर आमच्या 1-2 बैठका झाल्या. त्यांच्याबरोबर चर्चा परत लवकरात लवकर करायचा आमचा प्रयत्न आहे. बऱ्याचशा समन्वय तिन्ही पक्षात झालेला आहे. त्यामुळं मला खात्री आहे की 7-8 दिवसात आम्ही काही निष्कर्षापर्यंत येऊ. पण बाळासाहेब आंबेडकर साहेबांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन आमचा प्रयत्न राहील की महाराष्ट्रात ही महाविकास आघाडी अधिक व्यापक स्वरूपात लोकांच्या समोर जाईल. भाजप प्रवेशाच्या या चर्चा आहेत एकंदरीत तुमच्या अनुषंगानं किंवा इतरांच्या अनुषंगानं याचा फायदा कोणाला मिळतो एकंदरीत असं वाटतं तुम्हाला? कोण तुमचं नाव बदनाम करतंय? मी हे उलटं घेतो. तुम्ही आम्हाला प्रसिद्धी देताय आणि त्यामुळे प्रसारमाध्यमावर माझा राग नाही आहे. तुम्ही प्रसिद्धी देता तेवढाच वेळ लोकांच्याशी आमचा संपर्क होतो. त्यामुळं याचं सगळ्याचं श्रेय तुम्हालाच आहे. तुमचं नाव वारंवार चर्चेत येतं यानंतर ते मी सांगितलं ना, ताईंना सांगितलं मी, तुम्ही जबाबदारी घ्या आणि हे उडकून काढा.